मंडळी, मनोरंजनाच्या ठळक बातम्या घेऊन सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेत चिरंजीव परफेक्ट बिघडलाय या जेनझी नाटकातील कलाकार आणि तंत्रज्ञ. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम कलाकार वैभव रंधावे, समृद्धी कुलकर्णी, श्रेयस जोशी. या नाटकाचा लेखक आणि दिग्दर्शक विनोद रत्ना. या नाटकाचे निर्माते दिलीप जाधव सर, श्रीपाद पद्माकर सर आणि प्रस्तुत करते आणि ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत कुलकर्णी सर. तुमचं आमच्या जत्रेत अगदी मनापासून स्वागत आहे. तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्यात, पण आता वळूया आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, हास्य महारथी समीर चौघुले याच्या आयुष्यात काय काय गमती जमती घडतात हे आपण अनेक वर्ष अनुभवत आहोत. चला बघूया आता 2026 मध्ये दाताच्या आयुष्यात आणखी नवं काय घडतंय तेच दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल कलाकार आणि त्यांच्यासोबत आहे अर्थातच हास्य महारथी समीर चौघुले. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर गाईज. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर दादा. काय लुक आहे. आले आले. काय करताय हे तुम्ही? डायरेक्ट काय मारलं मला? यार मत बेटा, मैं हूँ बाबा मोरा. तिकडे बाबा मोरा म्हणजे आधी मी प्रभा मोरा होतो. आता तुझ्यासाठी खुदाने मला बाबा मोरा बनवून पाठवलंय. काय समजली? चांगलंय चांगलंय. हा. अरे हे असं मारत जाऊ नका. खुश रहो बेटा, खुश रहो. अरे हे आशीर्वाद देण्यासाठी असतं ना, तोंडावर काय मारता हे मला हेच कळत नाही. आता नवीन वर्ष येत आहे होय होय. 2026. ओ य या वर्षाचं स्वागत तू हसत हसत कर बेटा. काय कर? खुश रहो बेटा, खुश रहो. हो हो. हे जरा प्लीज चिरूट लांब ठेवा. कट काय आहे ते चिरू काय ते लांब ठेवा ना. मला त्रास होतो त्याचा. प्लीज लांब ठेवा. वय काय काय उगीच काय बसची वाट बघता वाय? काय काय बसची वाट बघता वाय? नाही, भोपळा येणार आहे. Nice, nice, nice. त्यातली म्हातारी उतरली की मग जागा होईल ना, मग मी बसणार आणि पुढे जाणार. काय प्रश्न आहे हा? बस स्टॉपवर बसचीच वाट बघणार ना मी. कमाल करताय तुम्ही. बेटा कसं आहे, वर्षाच्या पहिल्या दिवशी असा नाराज होऊ नको. चल, चल. अरे नवीन वर्ष येते 2026. होय होय होय. या वर्षाचं स्वागत तू हसत हसत कर बेटा. काय समजलं? काय त्याच्यात एवढं काय नाही आहे. दरवर्षी हा दिवस येतोच होय त्याच्यात. बेटा, दरवर्षी हाच दिवस येतो आणि दरवर्षी हाच दिवस राहतो बेटा. अरे मारू नका तुम्ही. हे कशासाठी असतं? आशीर्वाद देण्यासाठी असतं. मारू नका तुम्ही. होय बेटा. माहिती तुम्ही कोण आहात? फकीर आहात? ज्योतिषी काय वाटतंय मला तुम्ही? बेटा मला हा सगळा कॉस्ट्युम आहे ना कंटेनर मध्ये देतात, बर. पण ऍक्टिंग मी माझीच करतो का ना काय? मला हे काय तुम्ही म्हणताय खरंच काही कळत नाही. खरंच सांगतो मी. बेटा ऊपरवाली के घर में देर है अंधेर नाही. बर. अरे आम्ही पडलो फकीर. काय समजलो? काय समजले? हे बघ, ही झोली घेऊन आम्ही दुनियेचं रक्षण करायला निघाले नाही. अगं बाई. हे प्राजक्तामळीच्या कॉमेडी सारखं अगम्य बोलू नका हो. तिलाच कधी कधी कळत नाही ती काय बोलून गेली. कन्फर्म नसतं तसं माझं झालंय. मला कन्फ्युज झालोय मी. अनेक वेळेला मलाच विचारते, होता विनोद होता हा? अरे ते आम्ही कसं सांगणार आता? असं अगम्य बोलू नका. मला खरंच कळत नाहीये तुम्ही काय म्हणताय. खरंच कळत नाहीये मला. बेटा मी तुला काही सांगितलं नाही आणि तू काय ऐकलं नाहीस. मग कशाला आलात? निघा ना इथून. कशाला बोलताय? खरंच सांग मला ना प्लीज. आज जरा चांगलं हा? बोलू. होय. खिशात हात घाल खिशात हात? आणि 500 रुपये काढ आणि या झोलीत टाक बेटा. नाही मला नाही कळलं एकदम. असे कसे टाकू मी? बेटा अरे तुला येणार नवीन वर्ष हं. फार बेफाड जाणार आहे. बेफाट जाणार आहे? अगदी नवीन वर्ष अगदी तोडफोडीचं जाणार आहे बेटा तुला.
तोडफोडीचं मला जाणार आहे हे तुम्ही माझ्या तोंडाकडे काय बघतोय बेटा? नाही तो असं जस्ट एक तुझ्या चेहऱ्यावरच्या सगळ्या रेषा मी वाचल्यात बेटा. काय सांगताय अरे लात मारशील तिथं पाणी काढशील बेटा. हो असं वाटतंय तुम्हाला असं होईल मी कन्फर्म वाटतंय बेटा मला. पण असं कसं होणार ना असं तुम्ही नाही सांगू शकत माझं ना नशीबच ना लहानपणापासून ना तुम्हाला तुझी जन्मतारीख काय बेटा? 24 जून बघ बेटा 24 जून 24. मग 2 अधिक 4 किती झाले बेटा? 2 अधिक 4 6 बघ बेटा याच्यात पण 6 आहेत बेटा. म्हणजे 2024 मध्ये 6 आहेत आणि ह्याच्यात 6 आहेत हा बेटा. आहा हा त्याचं काहीतरी आहे कनेक्शन आहे बेटा तुझ्या मुलाची जन्मतारीख काय? मुलाची जन्मतारीख 22 बघ बेटा 22. 22 मध्ये काय आता 22 अधिक 4 किती झाले बेटा? 26 ओ माय गॉड हो येस 22 आणि 4 26 झाले म्हणजे हा, 2026 ओ माय गॉड खरंच सांगता तुम्ही थँक्यू व्हेरी मच हे खरंच जुळतंय हे जुळतंय सगळं बेटा. अरे बापरे तरीच मला ना मी अगदी खरं सांगतो सकाळपासून मला ना थोडंसं पॉझिटिव्ह वाटतंय खूप चांगल्या गोष्टी होतात माझ्या आयुष्यात मी सकाळी गेलो ना सकाळी लिफ्टमध्ये गेलो तर बबिता भाभी होती आणि ती मला हॅपी न्यू इयर म्हणाली रोज म्हणाला ग्राउंड फ्लोअर असं म्हणते मग मी ग्राउंड फ्लोअर दाबतो आम्ही खाली जातो पण आज ती हॅपी न्यू इयर म्हणाली म्हणजे माझ्या बाबतीत खरंच चांगलं होणार आहे असं खरंच तुम्हाला वाटते चांगलं होईल वसाड्या हा वसाड त्या बबिता भाभीचा नाच सोड बेटा. नाही असं जस्ट एक मला वाटलं या म्हणून वर्षात तुझी खूप भरभराट होणार आहे. खरंच सांगताय तुम्ही हे अरे परत तुमच्या काय म्हणजे नोकरी करतोस? हो MHJ एंटरप्राइजेस तुला विचारलंय नोकरी करतो तेवढंच उत्तर दे बेटा. होय ओके हो मी नोकरी करतो पण मध्येच डेज फिक्स नसतात 2-3 म्हणजे ते माहित किती नसतं वर्ष झाली नोकरी करतोस? किती वर्ष झाली? 38 वर्ष झाली ना. बघ बेटा आता काय याच्यात हे वर्ष तुझ्यासाठी खास जाणार आहे बेटा. 38 वर्ष नोकरी म्हणून खरंच मला खास जाणार आहे 2026 हा बेटा. ओ माय गॉड 38 वर्ष म्हणून मला खास जाणार आहे ओ हो म्हणजे कसं काय म्हणजे नाही मला पटतंय पण मी पटत नाहीये मला मग काय एक्झॅक्टली काय त्याचं तेच ठरवतो बेटा. काय 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 किती वर्ष नोकरी करतोस बेटा? 38 वर्ष 38 वर्ष. हो एका डझन मध्ये किती अंडी असतात? 12 अंडी असतात शाबास. आता 38 अंड्यांमधून 12 अंडी वजा कर बेटा. 26 उरली हा बेटा. ओ माय गॉड 2026 हो ओय होय ओ माय गॉड 2026 जुळताय ओ माय गॉड अरे यार म्हणजे मला म्हणजे हे वर्ष मला चांगलं जाणार आहे चांगलं जाणार आहे. अंड्याचं काय पण अंड्याचं मध्ये कळलं नाही मला अंड्याचं मध्ये काय मला कळलं तुला सांग? हा. अंडी आधी की कोंबडी आधी? ते नाही सांगता येत अंडी आधी की बघ तुला 2026 साल चांगलं जाणार आहे बेटा. ओ येस हो मला अंडी आधी की कोंबडी आधी याचं उत्तर माहिती नाही म्हणून मला 2026 ग्रेट येस काय मला काहीतरी माझं चुकत असेल आय एम सॉरी पण काय अंड्याचा आणि काय संबंध आहे काय संबंध बेटा? होय होय आहे मला सांग अंड्यांच्या पोटातून कोंबडीची पिलं निघतात ना हो निघतात तसं 2026च्या पोटातून तुझं भाग्य निघणार आहे भाई. हे खरंच सांगता तुम्ही पाया पडतो तुमच्या यार नाही, नाही, एकदा अरे नका मला हे ठीक आहे हरकत नाही सांगून मारा आता म्हणजे मी तयार राहतो डोळे बंद करून काय ना ते घुसतं खरंच सांगतो थँक्यू व्हेरी मच तुमच्यासारखं माणूस देवदूत आहात तुम्ही खरंच सांगतो मी खरंच हे होईल का होणार. वा खूप बेटा हा तुझा मोबाईल नंबर काय? 9422 एक मिनिट मला माहिती आहे तुम्ही कसं कॅल्क्युलेशन हा, करता 94 म्हणजे 9 आणि 5 13 आणि 2 2 म्हणजे 4 झाले 17 आणि मग शेवटचे 777 आहे मग कसं जुळवायचं 2026 ला मला ते शेवटचं जरा कन्फ्युज झालं अडकलास ना बेटा? होय अडकलो मला सांग 9तून 4 गेले किती राहिले? 5 त्याच्यात 1 मिळव 6 ए माय गॉड 2026 जुळलं की थँक्यू व्हेरी मच यार हे घ्या हे 500 रुपये घ्या यार तुम्ही देवदूत राहतो माझ्यासाठी तुम्ही का नाही भेटलं त्याच्या आधी मला अहो माझे म्हणजे 2026 जबरदस्त जाणार तोडफोड जाणार थँक्यू हे अजून एक घ्या 500 रुपये थँक्यू व्हेरी मच आज मला खूप छान वाटतंय हा बेटा. थँक्यू मला एक सांगा तुमची डोंबिवलीत एखादी शाखा आहे का माझी बहीण पण तिकडे राहते तिला भेटवलं असतं बेटा आजचा माझा फकीर बघून ही शाखा बंद होईल अशी मला वाटलं. खुश राहा, खुश राहा. My God. झुक झुक जीव काय ते झुक झुक जीव झुकझुक जिओ झुक झुक जीव झुक 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 जीव झुक झुक जीव
मीटर चुकतंय झुक झुक जिओ झुक 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 जिओ झुक 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 जिओ प्रिया माय गॉड यार, सई प्रसाद यार, व्हॉट अ डे मॅन. 2026 काही जबरदस्त जाणार आहे मला. हा माणूस आधी का नाही भेटला यार मला खूप छान वाटतं यार. आय फील सो गुड. मला खूप आवडतंय. आज सगळं चांगलं होणार. हे वर्ष मला जबरदस्त जाणार. आय लव्ह यू 2026. आय लव्ह यू. हॅपी न्यू इयर 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 हॅपी न्यू इयर. आता माणूस आला. भिकार येऊन मुका का घेऊन गेला माझा. भिकाराने मुका घ्यायची गरज नाही. भीक माग देतो जा. हा मुका का घेऊन गेला. हरकत नाही 2026 आहे. होईल, चांगलं होईल. ऑल वेल. आय लव्ह यू 2026. आय लव्ह यू. होय गा रे, होय गा. कैसा आहे रे. तुझ्या माईचं तुझ्या गायबान्या मस्तीला आलाय जोर. मस्तीला हो का हो करतेस. काय करतेस. माझ्या बायकोला इशारा करतेस जोर. नसतेस काय नसतेस काय. माझ्या बायकोला का बरं इशारा करतो. हा इशारा नाही. इशारा का बरं केला. हा एक मिनिट जरा. खोटं बोलायचं नाही. तिथं समोर माझी बिल्डिंग आहे. बायको तिथनं दाखवते मला ही इशारा करते म्हणून पळत येऊन धरलाय तुला. इशारा नाही करू शकत. काय, इशारा का बरं केला. दुसरी वाजवली ती सॉलिड होती, कडक होती. मजा आली. मजा आली. एन्जॉय करतेस. नाही एन्जॉय नाही. एन्जॉय करते. एन्जॉय नाही करत. एन्जॉय करते. इकडे इकडे एक मिनिट कर आता इशारा कर. मी इशारे नाही करत. माझ्या पुढे कर की इशारा. इशारे नाही करू शकत मी. तुमच्या बायकोचं नाव काय मला सांगा. नाव कशाला पाहिजे रे तुला. नाही. कशाला पाहिजे. ज्या बाईचा मी विनयभंग केलेला आहे, जिच्याकडे बघून इशारे केले, जिचा नवरा कारण नसताना मला मारतोय, तिचं नाव तर माहिती पाहिजे ना. नाव यो काय ना रे. ऐका मी इशारे नाही करू शकत. मला जरा रिलॅक्स होऊ द्या. लहानपणापासून माझा प्रॉब्लेम आहे. मी इशारे नाही करत. आमच्या घरच्यांची पिकनिक असते ना, फॅमिली पिकनिक, तिथे सुद्धा डम शेराज खेळताना मला इशारे करता येत नाहीत. गेल्या वर्षी मिमी नावाचा सई तामणकरांचा पिक्चर होता. किती सोपं आहे. मिमी 2.5 तास लागले हे समजवायला मला. त्यातली हिरोईन आहे ना कृती सेनन, ती मी एक्सप्लेन करून दाखवत होतो. अनेक जण कीर्ती कॉलेज असं म्हणत होते. मला नाही जमत. इशारे करायला जमत नाही. खोटं बोलू नको रे. आणि खरं सांगतो. खोटं बोलू नको. माकडं तुला परत एकदा इकडे खरं सांग. घेऊ नको. माझ्या घेऊ नको. एन्जॉय करतो. इशारा केलं नाही. इशारा केलं नाही. काय करताय इशारा केलं नाही. खरं सांग. काय करताय. काय मग ही वाजवला झाला नाही मारी. मी दाखवलेलं ते हे नाहीत. हे नाहीत ते वेगळे तिकडे पळाले आहेत. हे नाही आहे. आहे ना. जाऊ सोड. इकडे आहेत की. चला तुम्ही काय करताय इकडे येऊन. आणि बस एवढाच सीन. आता काय. आणि काय तुला काय आल्या सांगता येत नाही बेने मी नाही म्हणून. हे मला माहिती आहे का. काल तू टाइमपास केला सोय माझा. चुकलो. केला माकडा. तिकडे गेलाय तुम्ही. चला तिकडे हाय त्यो. आधी सांगा येत नाही का तुला. हे कुठला 2026 आहे. 10 मिनिटात काय झालं माझं आयुष्याचं आहे. 4 खाल्ले, दुसरं तर कडक मारलं होतं त्यांनी. हा तरी सुद्धा ओके फाईन. राजू हॉटेलला थांब. तो खाली का ठोकून टाकेल मी तुला. अरे ते रे काय इकडे मार. सरेंडर कार. काय करणार नाही याचा खोपडी खोलू याची खोलू खोपडे. आता तू सुटू शकत नाही. चूप सरेंडर कार. सामान आयटम हे काय टूथब्रश आहे गणच आहे ना. सरेंडर काय करू. सामान्य माणूस आहे. मला वाचवा. अरे तो मेला तरी मला फरक पडत नाही रे. मी एक कर्तव्य दक्ष पोलीस ऑफिसर शे. तुले पकडानंतर जर काही निष्पाप जीव वाचणार होतीन तर त्यांसाठी हा निरपराध मरी गया तरी चालेल. मला ज्याला तुम्ही धमकी देताय ती भाषा तर त्याला कळली पाहिजे की नाही. घाबरायचं का असं राहायचं. त्यांनी कसं कळणार त्याला मला सांगा बघ. कळली पाहिजे. एक कर्तव्य दक्ष पोलीस ऑफिसर आहे. होय बरोबर. तुला पकडल्यानंतर
जर काही निष्पाप जे वाचणार असतील तर त्याच्यासाठी हा निरपराध माणूस मेला तरी चालेल मला. अरे उलट्या खोपडीचा हात तुम्ही लॉजिक उलटा लावता. ऐका माझं 100 अपराधी मेले तरी चालतील पण एक निरपराधाला शिक्षा झाली नाही पाहिजे असं पाहिजे ना ते. पिक्चर मध्ये स्किट मध्ये नाही. आणि स्किट बद्दल मला शिकवायचं नाही. मी जर तुला शूट केलं ना तुझ्या डोक्यातून गोळी भेदून त्याच्या डोक्यात चालली जाईल. म्हणजे इथून गोळी जाणार आणि इथून बाहेर पडणार. मग हा म्हणणार मी काय करायचं? सलमान खाननी टॉवेल घालून असा नसलाय तसं दोरी घालून असं असं नसायचं मी. ते तुला काय करायचं? अरे ते तुला कळणार पण नाही ना भाऊ. बरोबर 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 कळणार पण नाही तुला ते. बरोबर आहे. मी फक्त प्रश्न केला मला सोडून द्यावं. मला जगायचं आहे की नाही? हो जगायचं ना. कळलं महत्वाचं नाहीये मला जगायचं. अरे मरा ना कधीतरी. देशासाठी कधीतरी मरून बघा. देशासाठी समाजासाठी गोळी खा एखादी. मग बघा उर्वरित आयुष्य तुम्ही असं छाती बाहेर काढून चालाल. मी टकलू असून तुम्हाला टकलू म्हणतो. अरे मी जर मेल्यावर छाती कोणाला यमाला दाखवू ही छाती म्हणून? काय बोलतोय हा माणूस? मला जगलं पाहिजे ना. हो समजून घ्या हा जो राजू हॉटेल आहे ना हा समाजाला लागलेली कीड आहे. होय होय बरोबर बरोबर. ही कीड नष्ट करण्यासाठी एखादी आळी चिरडली तर काय फरक पडतो? अहो पण ती अळी मिळी गुपचिळी करून कोपऱ्यात उभी होती की नाही? का आली का मध्ये? मला सांगा का तुम्ही तिला असं? सामान्य माणसाची जीव वाचवा. अरे तुम्ही समजून घ्या. तुम्ही मेल्यानंतर तुमच्या खोलीत तुमचा फोटो लागेल. मरणोपरांत शौर्य पुरस्कार मिळालेला. तुमच्या आई वडिलांना तुमचा किती अभिमान वाटेल. अरे बापाला जाऊन सांग रे त्याला. नाही रे. ए भाई तू त्याचा नको ऐकू रे. तो लय जडजड बोलतो. त्याला पण कळत नाही आपल्याला पण कळत नाही यार. ए, अरे यार तुम्ही तुमचं काय करू गड्या यार मी. पायाला लागली ना गोळी. अरे डोक्याला नेम धरतो. अशी कशी गोळी मारतो? पायाला लागते ना. स्टाईल आहे माझी. स्टाईल खड्ड्यात गेली स्टाईल. अशी तर अशी मारणं म्हणजे डोक्याला लागेल. ये बात अशी कशाला मारतो? सॉरी 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 चुकून झालं ते. चुकून झालं? जोरात लागलं का? सॉरी. हा तिथं अरे, अशी गोळी ती अशी कशी मारतो गोळी तू? स्टाईल आहे. अशी तर अशीच धरणं म्हणजे डोक्याला लागेल. सॉरी 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 लागलं. जा आता. इथून टाळका सटकावून जातो. जाताना तो एक फकीर दिसेल मोरा का फोरा नावाचा. 2 गोळ्यानं ही पायातली गोळी घे. ही घे मार त्याच्या डोक्यात घाल. माझ्यातर्फे घाल. मोरा फेकला पाहिजे मला. यस. खुश रहो बेटा खुश रहो. बेटा एका पायावर तयार राहा. 2026 साल तुझ्यासाठी खूप चांगलं जाणार आहे बेटा. तुमच्या कृपेमुळे एका पायावरच तयार आहे मी. कळलं का? बेटा 500 रुपये दे. कशासाठी? 2027 साल कसं जाणार आहे हे आज मी तुला सांगणार आहे. काय समज? एक नंबर. पोट दुखेपर्यंत हसलो मी. क्या बात. बघू हासरसे काय म्हणतात प्रसादा. वा 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 बहारदार. फारच मजा आली. दत्तू आत्ता तू आलास त्याबद्दल तुझे आभार. कारण तू इतक्या वेगात गेलास की आम्हाला तुझा लुक दिसलाच नाही. पण तो इतका अप्रतिम गेलाय की तुझ्या लुकसाठी एकदा मेकअप डिपार्टमेंटसाठी टाळवा द्या. अप्रतिम. आणि तू ज्या लाघवी पद्धतीने सम्याचा मुका घेतलास ते फारच प्रेक्षणीय होतं. म्हणजे पण एनर्जी उत्तम. मंदार ती बसस्टॉपच्या खांबाला जी बंदूक लावण्याची जागा होती ना लाजवाब. दादाने दिली. लाजवाब क्या बात आहे. मोरा हो जवळजवळ नाचरे मोरा झाला होता. अफलातून. म्हणजे खरोखरच जर काही शाखा बंद पडली तर त्याला तूच कारणीभूत आहे. सम्या लाजवाब. कमाल. म्हणजे ओव्हरऑलच काय म्हणूया किक स्टार्ट केलंस तू हे वर्ष या स्किटच्या रूपाने. अफलातून एनर्जी होती. अफलातून टायमिंग होतं आणि मजा आली. खूप मजा आली. थँक्यू. वंडरफुल. सई. जबरदस्त परफॉर्मन्स होता. मला खूप आवडला. मला या प्रहसनाची मांडणी खूप आवडली. म्हणजे खूप सरप्राइजेस होते आणि आम्हाला माहीत नव्हतं की तुम्ही कुठल्या वेशात येणार आहे. आणि प्रत्येक कॅरेक्टर जेव्हा समोर येत होतं तेव्हा आम्ही ऑडियन्स म्हणून खूप सरप्राईज होत होतो. आणि मोरा
मस्त मजा झाली. मी आता आयुष्यात कधी वन्स मोर नाही म्हणणार, वन्स मोरा असंच म्हणणार. मजा आली. मंडळी आता आपण जाणार आहोत एक नृत्याविष्कार पाहायला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची नजाकत अनुभवण्यासाठी. जी घेऊन मंचावर येत आहेत जत्रेचे अतरंगी हास्यवीर. ऐकू नाही 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 आय ऐकू काय झालं? बोलले ना तुला काल रातच्याला कंबरला चकली मधून ऐकू. अगं पण मी काल रात्री कंबर शिकवून दिली, बाम बिम छान लावून दिला, तरी तुला बरं नाही वाटलं? नाही मला तेच वाटलं थोडं बरं वाटतंय म्हणून नाचून बघितलं, पण नाही नाही नाचल्यावर लय कळ जाते बघ, कमरेत पाठ पण धरली, आता काय माझ्याच्यानं होणार नाही. अगं मग आजची बारी बारी कॅन्सल करावं म्हण. काय येडी बिडी आहेस का तू? अगं ती सबसे कातील मोसनी पाटील आल्यापासून ना सगळ्यांचं मार्केट जाम झालंय. आपली कंपनी झाली लॉस मध्ये जाते. मला की आजची बैठक रद्द होऊ द्यायचं नाही म्हणजे नाही, लक्षात ठेव तू. मला तिचं कौतिक सांगू नको. मी सकाळीच मालकांना फोन केला होता. मी त्यांना म्हणलं मालक मला काय आज नाचायला जमणार नाही, तर म्हणले माझ्या नावाने ऍडव्हान्स घेतलाय त्यांनी. मग म्हणलं मला काय सांगता, तुम्ही नाच पाहिजे तर मी नाचणार नाही. कोण ग जाडे तू? हा? इथं तुझ्यात अयो अयो मालक तुम्ही? अयो मालक मालक ए! मालक हे काय केलं मालक? सकाळदार नाही इथं चाललंय, विवळते, नाचणार नाही करायचं काय? फडातल्या पोरी पण गेलती, सगळी दाखलूच लागलं महोत्सव, नाचणार कोण? सुपारी घेतली आहे, आपलं नाव पंचकृषी आहे माझ्या फडाचं, घेतलेली सुपारी कॅन्सल केली, लोक तोंडात शेण नाही घालणार, मीच नाचणार आता. मालक तुम्ही नाचणार नाही म्हणजे इथं आपल्या फडावर माझ्या नावाने येतात लोक, माझ्यासाठी पागल आहेत, माझी अदाकारी बघायला कुठनं येतात माहितीये ना. हा, कुठं रसिकाबाईंची अदाकारी आणि कुठेही सौंदर्याची बायदाकारी. सगुणे तसं नाही मालक, तसं नाही मालक. अहो काय रसिकाबाईंवर लोक येऊन पैसे उडवतात, तुम्हाला बघितलं ना बडवतील. ए काय होणार नाही, सगळं होणार, तुम्ही का काळजी करू, नाचणार मी, त्याचा काही विषय नाही. पण मालक त्यांनी तुम्हाला ओळखलं म्हणजे? काय नाही होत गे, कसलं काय ओळखतंय, येडं येते. सकाळी ॲडव्हान्स पाठवला, कदम नावाचं कोणतरी आहे, 30,000 रुपये फुगल पेवर पाठवले, मी मेसेज केला, हे आले असतील तर अंगठा दाखवा, मग 1 रुपया कन्फर्मेशनचा पाठवतो. अरे देवा. असं येडं येते, काय नाही लगेच गंडेल, काय होत कुठल्या नाही. गावचं सरपंच म्हणायचं? काय ह्याचे सरपंच कसलं काय, काहीतरी ड्रायव्हर बिवर आहे ती, तुम्ही काही काळजी करू नका, समजा मी करतो, तुम्ही फक्त उभं राहा. पण मालक तुम्हाला ओळखलं तर? अगं नाही ओळखणार, मी आयडिया केली आहे, तू नको टेन्शन घेऊ. मालक टेन्शन तुम्ही घ्या मालक, चुकून माकून त्यांनी जर तुम्हाला ओळखलं ना तर आयडिया केली आणि वेळेची आली असं होईल मालक. मी आपलं सांगायचं काम करतो. गुन्हे काय नाही होत, तुम्ही फक्त होला हो करा. तो कदम आला ना त्याला फक्त रिजवायचं काम कर, बाकी मी समज करते, काय होत नाही. तुम्ही पाहुणं आलं, पाहुणं आलं. पाहुणं नमस्कार. पाहुणं या की, नाही नाही, काळजी करू नका. अरे काय अहो, मी आहे ना. अरे नका ना. मस्त टिपके टिपक्यांचं शेड घातले. अरे बापरे, माझी व्हायब्रेशन मूड. हे ड्रायव्हर तिकडे बाहेर खुर्च्या टाकल्या, ती जाऊन बस. मारतायत ते मेन शेट ते मेन या बारक्या शेड बसा. नको ना, मारता मारता तूच पडून जाशील. काय का मी जाऊ द्या, नुसते शेट. नुसते शेट नाही, अरुण शेट बोला. अरुण शेट शेट अरुण शेट. बसा 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 बसा. अरुण शेट. अरुण भाऊ, अरे बाप, तुझे आभार कसे मानू रे बोरे, तुझ्यामुळे पहिल्यांदा बैठक बघायला मिळते. अरे म्हणजे काय, आपला हरणे काय साधा माणूस आहे, पोचलेला माणूस आहे. हे पाहुणं म्हणजे कुठलं म्हणायचं, कुठलं सरपंच आहात की आमदार बिमदार डायरेक्ट? नाही नाही नाही, एवढं कुठलं काय
मी आपला साधा ड्रायव्हर दुम दुम मगाशी मी ड्रायव्हर बोललो ना, ड्रायव्हर बाहेर जाऊन खुर्चीत बस, तिकडे जा. अरुण भाऊ ड्रायव्हर होतो टेम्पो विकलाय आणि इकडे आलोय मजा करायला. कशाला विचार, कशाला? ये माझा मित्र आहे, त्याचा हॅपी बर्थडे वाला आहे, त्याचा आज वाढदिवस आम्ही साजरा करायला है ना. अरे हो, आमचा अरण्या ना दिलदार आहे, दिलदार. मित्रांसाठी ना कमरेचं सोडून देईल, काय समजली आहे का नाही? हो अरुण भाऊ म्हणजे दिलदरी आणि सगळ्यांनी घरी आहे, असं आहे तो. असं काय नाही उगाच हे बोलतात आहे. मी आपला साधा माणूस आहे, हे फक्त मला मोठं करतात. खरं आहे. कानफार फोरीन अरे हो, तू साधाच हे खरं आहे असं सांगतो त्यांना. अरुण शेठ, इकडे तर बघा. बोलत अरुण भाऊ रसिका बाई, ओ रसिका बाई, आतापर्यंत आम्ही तुमचं नाव ऐकलं होतं. आज आमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तुम्ही नाचा, नाचा. पाहुण्यासनी फक्त वेंगुर्लेकर बाईंचाच डान्स बघायचं वाटतं. एक संधी पशीबाई माघाटनकरीला पण देऊन बघा. श्याम्या, आंधला मागतो एक, देव देतो चार. दोन दोन दोन. बर या बाई कोण आहेत या बाई? ह्या बाई कोण आहेत? मी आहे सौंदर्याचा परमाणू बॉम्ब. मला बघून भल्या भल्यानं पुट्ट घाम. नाव माझं पशीबाई माघाटणे करीन. बाई सोडा. या ना पाहुणं, काय झालं? अरे कोण आहे हे? अरे हे कोण आहे? बुलढाणी सौंदर्य. नाही शेठ, त्या आहेत पशीबाई मागा ठाणे करीन. आजकाल सगळीकडे त्यांचीच हवा आहे फक्त. आता एवढा मोठा फुगा म्हटल्यावर हवा असणार आहे. पाहुणा अरे सॉरी. मी काय म्हणतो, रसिकाबाई तुम्ही नाचा. नाही नाचा ना तुम्ही. मला नाही जमणार. अच्छा कसं? नाही म्हणजे ऐकून घ्या, कसं आहे इथं बैठकीचे काही नियम असतात, हो की नाही? अरे आजचं काय कसला आता नियम आहे? तुम्ही नाचा ना. रसिका आहे? ओ, पाहुणा नवीन दिसत आहेत. हा. पैसे बिसे आहेत की असे चाललेत हात हलवत? हो बाई, हलक्यात घेऊ नका अरुण बोला. अरुण भाऊ काढू का पैसे? काढ पचकन. हे काम नको काढू हे. अरे कालच टेम्पो विकला नाही, उद्या त्याला काम धंद्याला उपयोगी पडतील. उडवा माझे पैसे आहेत, उडवा तुम्ही. 20,000 लुल्लुपुंजी समजलं काय मला? नाही. अरे टेम्पो विकून सगळे पैसे इकडे घेऊन आलेला आहे. हे घ्या, डान्स सुरू करा. हो पाहुणं, जरा धीर धरा पाहुणं. काय फडाचे काही नियम आहेत ते समजून घ्यावे लागतील. काय नियम आहेत? पाहुणं, आता इथं एक चादर आणली जाईल. शांत होणार बरे. श्याम्या, चादर आहे. हो मध्येच उतावीळ होऊन जातो तो. चादर म्हटली बया, काय माणूस आहे. डेंजर हे अहो, ऐकून तर घ्या. ये. इथं आता एक चादर आणली जाईल. त्या चादरीखाली आम्ही दोघं आमची बोट ठेवणार. तुम्ही ज्या बाईचं बोट पकडाल ती बाई आज फडावर नाचणार. अरे मग कुठे चादर? आणा चादर. मला चादरीतून बोट पकडायचं. नको ना अरुण भाऊ. नाही ते एक काम करा, तुम्ही मला चादरीत काय माणूस आहे. तू एक्साइट होऊन जातो तो. नाही काही साठी रोजी रोटी विकलेला माणूस आहे तो. टेम्पो फुकून टाकला त्याने. आम्ही- त्यामुळे त्याला थोडस समजून घ्या. नको ना रे. श्याम्या, मी काय बोलतो, आता वेळ नका घालू. पटापट चादर आणा. आजपर्यंत मी चादरीत बोट पकडलेलंच नाही. मला कोणी चादरीत पकडलेलं नाही. अरे निदान माझ्या अंगावर तरी कोणी चादर टाकलेली नाही. नाही खरं आहे. आजपर्यंत ना ह्याला कुणी चादर दिलेलीच नाही. आमच्या रूम मध्ये ना हा मोठ्या टावेल खाली झोपतो का नाही? झोपतो मग काय आहे? शॉल पाहुणं तसं एक काम करूया, आपण चादर कॅन्सलच करूया, शॉलच ठेवूया. तर नियम पूर्ण आधी ऐकून घ्या. सगुणे शॉल दे.
आम्ही या शॉल खाली दोघी आमचे बोट ठेवणार. तुम्ही एक बोट पकडायचं, पण हा. ते पकडताना डोळे मात्र बंद करायचे. ती फालतूगिरी आहे. आता या शॉलच्या खाली तुमची बोट असणार ना, डोळे कशाला बंद करायला पाहिजे? डोळे बंद केले की कॉन्सन्ट्रेशन वाढतं. खरं आहे मी कुठेतरी ऐकलेलं आहे. काय आहे, कुठलंही काम करताना डोलं बंद केलं ना की जाम मजा येते का काय बोलताय? आता नाही सांगित देवाल शपथ. म्हणजे मजा येते. मजा म्हणजे अरे मी रोज आहे ना डोलं बंद करून आंघोळी करतो, मला जाम मजा येते. मी डोळे उघड करून आंघोळ करते, मला पण मजा येते. ए शाम्या, तू कशी आंघोळ करत? मी नॉर्मल आंघोळ कर. आंघोळीवर चर्चा करायला आलो का आपण? आंघोळ करायला तू इकडे. मग डान्स बघायला आलोय ना. ऐक ना, अरुण भाऊ, बोट मी पकडतो. अरे पण पैसे माझे आहेत ना. अरे बर्थडे माझा आहे ना रे, करू दे ना. हा? पहिल्यांदा- अरे मला पकडू देणार रे. आणि तुला आहे ना अंदाज नाही काय पकडायचे ते. स्टेअरिंग वर हात फिरून फिरून आहे ना तुझे हात झालेत निब्बर. हा. अरे मी जरी बोट पकडलं ते डान्स तर आपण तिघे बघणार आहे ना. अरे आपण तिकीट डान्स बघणार, बोट कुणी पण पकडू दे. हा चालेल 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 चालेल. डान्स करायला बघायचं आहे. पण वसर्या, रसिकाबाई, आपल्याला डान्स कोणाचा बघायचा आहे? रसिकाबाई हात काढ. अरे बापरे. सगुणे दे बाई शॉल दे. वसर्या निम्मान रसिकाबाई. रसिकाबाईंचा. अरे हॅलो हॅलो हा हॅलो. चादर कुठे गेली चादर? पाहुणं हा. नीट पकडा बोट. हो पकडतो ऐ, पकडलं. ये बघ. पाहुणं लयच फिदा झाले. नाही वसर्या, पैसे माझे फुकट घालून. अरे नाही फुकट घालत वसर्या. अरे मला काय माहिती, मला वाटलं रसिकाबाई तिकडे बसलेले आहेत तर त्यांचे बोट पण तिकडेच असेल, पण त्यांनी बोट असे असे करून ठेवलेले होते. योच तो गेम आहे ना वसर्या, जरा डोकं वापरायचं ना. ऐका आता ठीक आहे, यांचं डान्सचं बघूया आता. पाहुणं बसा की बघूया बघा तर यांचा अदाकारी. dance बघूया. ते बोलतात ना. काय बोलतात? अरे ते बोलतात, मला काय माहिती. ते सारखं बोलतात ना, मी काय बोलतो माझ्या लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेव मी. ते बोलतात ते. शांत अरुण भाऊ, ते मध्ये मध्ये एक्साइट होऊन जात होतो. बाई पाहुणं बघा आता अदाकारी. अरे बापरे, बाईने डायरेक्ट कराठीची पोच घेतली. ऐका तुडवलं रे, तुडवलं रे. पाहुणं कशी वाटली अदाकारी? अदाकारी गदाधारी कोणतरी राक्षस आल्यासारखं वाटलं मला. कोण आहे ही? या पशीबाई मागाठाणे करीन सौंदर्याचा परमाणू बॉम्ब. महिला पाकिस्तानवर टाका. तुला काय चाललं? ऐका नाही. ए, वाचारे, पैसे काढ पैसे अरे काढ. पैसे नको काढू, उद्या ह्याला काम द्यायला उपयोगी पडतील. ऐक माझा. उडू का? माझे पैसे आहेत ते. थांब, ऐक माझा. एवढे सगळे आता. ए, अनानी करते सगळे आणखी सगळे. ते 50,000 रुपये आहेत. बाई तुम्ही पेलेस, तुम्ही पाहुणं आता नियम आहे की नाही, या शॉल मध्ये तुम्ही आमचं बोट ओळखायचं, मग आम्ही तुमच्यासाठी नाचणार. बरं बापरे. एक मिनिट, मी बोट पकडणार. रसिकाबाई हा निम्मन पकड. कमान कमान. सांभाळून बर का पाहुणं. आता सांगू. अहो छळू ना, काय करताय? अहो छालू ना, मला बदलायचं आहे. हा करेक्ट. मला बदलायचं. बदलायचं. मला बदलायचं. पहिला डाव देवाला. पहिला डाव देवाला. बदलायचं. परत, हा. परत परत बोट पकडायचं म्हणा. पकडला. ऐक हो. पाहुणं, किती जोरानं बोट धरता, सोडा की. आता नाही सोडणार. सोडा की. आता नाही सोडणार. असं काय करायचं, सोडा. किती बोललं तरी नाही सोडणार. नका सोडू. अरे बापरे, परत हिचं बोट धरलं आम्ही. पाहुण्यांचा जीवच चढलाय जणू. ऐका ऐका, त्यांच्या मनात डान्स बघायचा नाही अरे, आता काय करायचं? बघावा लागेल आता. ठीक. ऐका वरवरचा फिरवला ना वाचाऱ्याने. पाहुणे आधी ऑकर आणि विडा खा. करायला जागा ठेवली साहेब वाचारे. अरे बाप रे बाप, अरे कोण आहे? अरे तू कशाला डान्स करतेस? तू बुलडोजर म्हणून काम करणार आहे. इकडे तुझं करिअर आहे ना रे.
असं काय कर, पैसे काढ पैसे काढ पैसे आता कोणाला द्यायला? पैसे काढ पैसे काढ तू. ओ रसिकाबाई, एक काम करा, तुम्ही हे पैसे घ्या आणि तुम्ही नाचा ना. अरुण भाऊ हा. 10,000 रुपये उरलेले आता. किती? 10,000 बाकी सगळे गेले. 10,000 आम्ही दोघी पण नाचत नाही. मग एक काम करा, माझं बोट पकडा, मी नाचतो 10,000. वा 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 क्या बात है. ही संगीत बारी थांबूच नाही असं वाटत होतं. अतिशय रंगतदार परफॉर्मन्स. हो ना प्रसादा? अरे 100% प्राजक्ता. म्हणजे अमृता खानविलकर भेटायच्या आधी जर पशा मला भेटला असताच मी 100% सांगतो तुला, मी सिनेमा बनवला नसता. अरे दादा, नाही, वा वा, छान संकल्पना आणि छान सादरीकरण. पशा छान दिसतोयस. बराच काळ काही लोकांना तुला साडीमध्ये बघायची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली. छान दिसतोयस, रसा मस्त दिसतेस. बने मस्त. कदम, ओ हो हो, हे मला एवढं आवडलंय ना. वा वा, भारी, खतरनाक. नेहमीप्रमाणे एनर्जी. प्रभाकर, श्याम तिघांची गिव्ह अँड टेक तिघांचं मस्त आणि रंजक विषय होता आणि छान सादरीकरण होतं. मजा आली. थँक्यू. येस सई. ठसकेबाज परफॉर्मन्स होता. खूप मिस केलं होतं मी हे तुझं रूप भावा. आज फायनली आमची इच्छा पूर्ण केलीस, त्याबद्दल खूप धन्यवाद. बैठी लावणी फार विशेष आवडली मला. ते असं करून जे असं असं केलं, क्रेझी क्रेझी, खूप मस्त, मजा आली. मंडळी, एका संगीत स्पर्धेच्या निवड चाचणीमध्ये होणार आहे 2 परीक्षकांमध्येच वाद. त्यामुळे चला बघूया आता या स्पर्धेत नेमकं कोण एलिमिनेट होत आहे ते. तेच दाखवण्यासाठी मंचावर येते हास्यजत्रेची यंग ब्रिगेड आणि त्यांच्या सोबत आहे गुणी युवा रंगकर्मी श्रेयस जोशी. आउटस्टँडिंग, आउटस्टँडिंग यार. वा 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 वा. मित्रा एक नंबर माईक चोड परफॉर्मन्स. थँक्यू थँक्यू सर, जॅकेट घे आधी, जॅकेट घे. वा, कसं वाटलं सर? मिठी मारू, गळा दाबू, मिठी लावू, काय करू मला? अरे भाई यार, नको काही करू नको. नाईस नाईस. ही चाल पण चांगली आहे, ओरिजिनल पण ऐक एकदा. हा, अविनाश विश्वजित माहिती आहे तुम्हाला? नाही. शोधू पण नकोस, आता ते तुला शोधतील. चालेल चालेल चालेल, नाही सिरियसली घे. सर, छान गायलो ना मी? मला त्या माणसाला भेटायचंय जो पहिल्यांदा तुला म्हणाला तू छान गातोस, त्याला भेटायचं मला. सर, माझी गर्लफ्रेंड. अरे माझ्या गर्लफ्रेंडला माझं गाणं खूप आवडतं. अच्छा. ती रोज रात्री झोपता मला फोनवर बोलते, ए माझ्यासाठी गाणं गाणं प्लीज. फोनवर का? कदाचित कारण फोन ठेवता येत असेल म्हणून. आली आपल्यात आली. नो 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 मंत्रा आपल्यात आली, मंत्रा Absolutely आपल्यात आली. नाव. नो नो बट ऑन अ व्हेरी सिरियस नोट, मित्रा, तुला गाण्याची इच्छा आहे हे कळतंय आम्हाला, बट मी खात्रीशीर सांगते तुला नाही गाता येत. हां हां, तू 2-3 वर्ष शिक ना गाणं, रियाज कर आणि मग परत ये. हां, किंवा येऊ नकोस, वेगळं कर काहीतरी. सर कसं बोलतात बघा ना सर. नाही, ते बरोबर बोलतायत. हो सर, मी मुंबईला येऊ शकतो ना? हा, मुंबईला येऊ शकतो पण गाऊ नाही शकत. नाही, मुंबईत गायला असतं मग परत जाऊ नाही शकत. ते मागे लिहिलंय बघ, गा रे बिंदास गा, तू नको बिंदास गात जाऊस. सर, तुम्ही प्लीज माझ्यासाठी गोल्डन सिटी वाजवाल? अरे तू आता गाण्याची वाजवलीस एवढी, इथे एकावेळी एकच गोष्ट वाजते, शिटी किंवा गाणं. सॉरी पण सर, मी पुन्हा गाऊ का? नको 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 नको. नको बाबा. थँक्यू थँक्यू. मस्त मस्त. सर खरंच? हो खरंच yes, जा, yes. खरंच जा. काहीतरी वेगळं कर आयुष्यात, जा. तू गा रे घाबरत घाबरत गा कार्यक्रमात जा. सर, पण थँक्यू सो मच या जॅकेटसाठी सर. येस. आणि सर मॅडम, मी पुन्हा गाईन सर, पुन्हा गाईन मी. हे Thank you, 3 thank you, वेळा sir. पुन्हा म्हणणारे ना मला ना टेन्शन देतात बाबा. काय कॅरेक्टर आहे हे पण. प्रथम यस यस सर, आलो सर, आलो. काय कॉन्टेस्ट काय ते. काय होतं रे हे? सर मॅम, कसं होतं सरप्राईज? सरप्राईज? हा, सरप्राईज म्हणजे अहो स्क्रिप्टेड गॅग होता. हे स्क्रिप्टेड होतं?
हे प्रथम यार अहो सर आम्हाला आधी सांगायचं तरी आम्हाला कळणार कसं? आधी सांगितलं असं सरप्राईज कसं असतं ना अहो हे करा आपण रियालिटी शो करतोय थोडा स्पाइस एंटरटेनमेंट आणण्यासाठी हे करावं लागतं. सर पण हल्ली लोकांना चुका बघायला आवडतात. रियालिटी शो मध्ये कोणी बी चुकले लोकांना आवडतं ते आणि आम्हाला चॅनलच सांगतं की 3 जेन्युअन कंटेस्टंट घ्या, एक गॅग करा. लोक तेच बघतात. ओके. आणि हा आता होता तो आपल्या एडिटिंग मधला मुलगा होता. ओ त्याला कधी काम करताना नाही बघितलं. विराज नाव आहे त्याचं. ओ मग बरोबर आहे, विराज हे एडीचंच नाव आहे. नाही ठीक आहे, पण आता हे झाली मस्करी झाली. आता आपण सुरू करूया ऑडिशन. Oh, yes. चांगले कंटेस्टंट असतील तर पाठव यार. मुलगा खूप छान आहे, आम्ही ऐकलंय त्याचं गाणं. का? खूप जेन्युअन आहे, आपण बोलूया त्याला. येस प्लीज. ओके. चला नेक्स्ट पाठवा. चला आहे बरं? नेक्स्ट ऍक्शन. नेक्स्ट कंटेस्टंट प्लीज. माय लकी नंबर. चांगला गाशील तू. छान दिसतोस मित्रा. काय नाव काय तुझं? नाव काय? श्रेयस. ओ श्रेयस. हाय श्रेयस, घाबरू नकोस, रिलॅक्स. आणि कुठून आलायस रे? पुण्याहून. अरे वा मी पण पुण्याची. नाही ही कात्रजची आहे. येस स्वागत आहे तुझं या मंचावर. आणि आज काय गाणार आहेस आमच्यासाठी? ऍक्च्युली आमचं नवीन नाटक आलंय, व्यावसायिक नाटक चिरंजीव परफेक्ट बिघडलाय. बर. ऍक्च्युली मी आता त्याच नाटकाचा प्रयोग संपून इकडे आलो. सो मी इथे गाणं म्हणणार आहे. लेट मी बी क्लिअर. हा ऍक्टिंग ऑडिशनचा राऊंड नाहीये, सिंगिंग शो आहे. नाही सर, मी त्या नाटकात लाईव्ह गाणं म्हणतो मी. म्हणजे हल्ली नाटकात गाणी पण गातायत. हल्ली काय म्हणता सर, नाट्यसंगीताची परंपरा आहे मराठीत, असं काय नाही म्हणता? नाही, मी काय ना, मी LA आणि न्यूयॉर्कला फक्त म्युझिकल्स पाहिलं. मंत्रा राहू दे, मंत्रा राहू दे. कुठलं गाणं गातोयस म्हणाला? आमच्याच नाटकातलं एक गाणं आहे, तेच मी सादर करतो. आणि कोणी लिहिलंय ते? विनोद रत्ना. आमच्या नाटकाचा लेखक आणि दिग्दर्शकही तोच आहे. अरे वा, वा, वा. नाईस नाईस. गा 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 मंत्रा प्लीज. ऑल द बेस्ट यार. खूप मस्त गा. थँक्यू. ए नाही रे, ए बच्चा. स्टेज अख्खं तुझं आहे, बेछूट होऊन गा. हो. घाबरू नकोस. Yes, yes. मजा कर. हा मजा कर बाबा. Yes, हा, yes. तुझं स्टेज आहे. क्या बात है यार, क्या बात है. अमेझिंग. बाई खुर्चीवरचं स्टँडिंग आउटस्टँडिंग. अमेझिंग. कमाल. अमेझिंग. म्हणजे सुरात तर तू होतासच, बट काय भाव होते याच्या गाण्यात. क्या किती बात आहे. एक्सप्रेसिव्ह गातोस यार श्रेयस. वा वा श्रेयस. सो गुड. हायली माझ्याकडनं तुला ही गोल्डन शिट्टी मिळालेली आहे, मी जाहीर करते. क्षणाचाही विलंब न लावता माझ्याकडून सुद्धा तुला ही गोल्डन शीट. क्या बात है, क्या वा बात वा है. वा वा. Too good. ग्रेट. नाव शेखर सर. सुनीता, आय मस्ट से नेक्स्ट जनरेशनचं गाणं गायलाय तो. सर दिस जनरेशन सॉन्ग. हा म्हणजे दिस जनरेशन, नेक्स्ट जनरेशन, अपकमिंग जनरेशन सगळ्यांसाठीचं गाणं आहे. टू गुड, Amazing. टू गुड, टू गुड. Yes. नो शेखर? हे नाही आवडलंय त्याला. तरीच त्याने बूट फेकला होता वाटतं. त्याला नाही आवडलंय. तू आज गायला नाहीयेस. हे गायला शेखर तो. तू आज गायला नाहीयेस. तू आज गायलायस. गायलायस. म्हणजे मी खरं सांगेन, आज माझ्या रक्तात WBC नाही, आत्ता माझ्या रक्तात तुझे सूर आहेत. ओ माय गॉड. ते मला वाचवता येत आत्ता. That's one hell of a compliment. नाही नाही नाही, म्हणजे आज मी तुझं गाणं ऐकलेलंच नाहीये. अरे मग ए बाबा, त्याला वायरवाले हेडफोन द्या. मंत्रा मंत्रा मंत्रा, आज मी याचं गाणं ऐकलेलं नाहीये, आज मी ते महसूस केलेलं आहे. वा 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 वा. आज त्याचे सूर इथे नाहीयेत, आज त्याचे सूर इथे आहेत. वा वा. मी जिवंत दिसतोय, पण मी आज मेलोय तुझ्या गाण्यानी. मी आत्ता मेलेलो आहे. ओ माय गॉड. काय करतोयस? श्रद्धांजली वाहून टाकतो. ती एनर्जी होती तुझी, ते केलंस तू आज. नाही, आज नाही, असं कोणी नाही करत. माझ्याकडून तुला गोल्डन शेकी. वा वा वा. तू जा, तू निघ, तू नको थांबूस माझ्यासमोर. शेखर सर. नाही. वा 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 काय यार. बोलताय? वा. नाही नाही, तो कौतुकाने बोलतोय. आम्हा सगळ्यांना तुला नेक्स्ट राऊंड मध्ये बघायला आवडणार आहे. yes. आय थिंक कम ऑन स्टुपिड मॅन, से युअर स्टुपिड लाईन. येस येस. तू मुंबईला येतोय. क्या बात है. हे पाया नाही रे बच्चा. कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स. नाही नाही, फक्त आई बाबांच्या पाया पडायच्या. निघ, नको थांबू. वाह यार श्रेयस. बहुत मुंबईला बढ़िया. भेट. बहुत बढ़िया यार, बहुत खूप बढ़िया. भारी यार, पुण्याचं नाव राखलंस यार. तू कात्रजची आहेस. अरे सी यू इन द नेक्स्ट राऊंड. कडक गायला यार, काय फाइंड आहे यार. कमाल वा, वा, कमाल. वा. व्हेरी नाईस. बरं वाटलं. हो हो फायनली. श्रेयस सॉरी मित्रा, मी ना, अरे इट्स ओके यार. वा 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 वा. श्रेयस, मी खूप इम्प्रेस्ड आहे तुझ्या गाण्यापासून. भाई तू कमाल गायलेला आहेस. फक्त एक मोठा भाऊ म्हणून सजेशन देतो. येस येस. सी कधी कधी काय होतं ना, आपण एनर्जी इतकी लावतो ना गाण्यात की आपले ना कधी कधी सूर हलतात, असं होतं.
म्हणजे आज जेव्हा तू गात होतास तेव्हा 1-2 ठिकाणी मायनर लाला लालाचा जो सूर होता ना तो हलकासा मायनर थोडा हल्ला तर आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल कारण नेक्स्ट राऊंड मध्ये आय एम होपिंग फॉर द बेस्ट आय अग्री विथ यू मंत्रा पण मला असं वाटतं की फर्स्ट राऊंड म्हणजे ऑडिशन राऊंडला जनरल ही लोक आणि जी मुलं असतात कंटेस्टंट ती ॲटिट्यूड म्हणा किंवा एक्सप्रेशन एनर्जी ह्याच्याकडे लक्ष देतात विच इज नॉट रॉंग मला इट्स ओके Absolutely. तर मग सूर जरा 19-20 झाले तरी चालतात कारण गायक तो 20चा आहे नाही ऍब्सल्युटली पण अरे हे करून चालणार नाही का सुनीता म्हणजे जर गाड्याचाच कार्यक्रम आहे सिंगिंग रियालिटी शो आहे तर मग सूर 19-20 असले पाहिजेत ते 20 असले पाहिजेत गायक 22-25-33 काही असू दे अरे पण ठीक आहे ना जरा कानाडोळा करा सुरांना एवढं काय एनर्जी तर बघ ना नाही त्याची. सूर तर बेस आहे ना गाण्यांचा त्याच्यावर कसा कानाडोळा करायचा अरे म्हणजे पण- आपण इथे उणीवा काढायला बसलोय आपण कशालाही प्रोत्साहन द्यायचं का अरे मग प्रोत्साहन पण नाही द्यायचं का मंत्रा अरे शेखर- प्रोत्साहन तर द्या ना त्याची मेलडी बघा त्याचे एक्सप्रेशन बघा Correct, आणि correct, मुळात तो चांगला गायक आहे म्हणूनच इथे आलाय शिवनेरी आहे म्हणून बाबा येतो एसी बस आहे कंडक्टर ओळखीचा आहे म्हणून आलेला नाहीये तो नाही तसं नाही शेखर तो शिवनेरीने येऊ दे नाही तर कर्कोच्यावर एका पायात असा येऊ दे मला काही प्रॉब्लेम नाहीये माझं म्हणणं काय गाण्यात परफेक्शन हवं ना अरे पण परफेक्शन आणेल ना तो मंत्रा माझ्या टीम मध्ये आल्यावर मी काढून घेईन त्याच्याकडनं तुझ्या टीम मध्ये काय येईल तो माझ्या टीम मध्ये का नाही येणार तो कारण तुला नाही ना त्याचे सूर आवडलेत हो ना नाही गायक तो कमाल आहे म्हणजे छान आहे म्हणजे कमाल असं काही नसतं पण मला काय म्हणायचं आहे जर तो परफेक्ट नाहीये तर मी त्याचं परफेक्शन शोधणार अरे पण का हवंय आत्ताच का नकोय परफेक्शन अरे सूर महत्वाचे नाहीये तू मला सांग सूर महत्वाचे की एनर्जी महत्वाची सूर ऍब्सोल्युटली एनर्जी आणि एनर्जी मग सुरांचं काय करायचं थंडी वाजली की शेकोटी करायची का नाही ना Energy काय वाळत टाकायची आहे का? तू सांग. हे बघ, शेखर सर मंत्रा सर काय नाही करेक्ट सूर हलतायत तर मी सांगायचं नाही एनर्जी नाहीये का अरे ते सर तुम्ही बसा ना मी शेखर सर या ना काय सुनीता कमावून इट्स ऑल राईट रिलॅक्स परत नाही सर शिट्टी मी चाललो होतो चांगला परत बोलवून घेतलं सर तू छान गायलायस पण ते असं होत राहतं तुला पाणी हवंय नाही नको it's okay. रिलॅक्स हो मी बोलतो हा ओके सर मंत्रा सर शेखर सर करेक्ट चाललंय सर करेक्ट चाललंय कमाल चाललंय मला जो स्पाइस हवाय तो क्रिएट होतोय पण आता काय होईल सर तुमच्यावर चार्ज जाईल मध्ये अशी वीज येईल श्रेयसची रिॲक्शन मॅमची रिॲक्शन पॉझिटिव्ह कमेंट्स ओके हा नाही मी स्पाइससाठी नव्हतो बोललो नाही सर तुम्ही ना मी जस्ट सांगतोय की मला जो स्पाइस हवाय तो क्रिएट झालेला आहे सो आपण करूया हा नो प्रॉब्लेम ओके सो आता आपण ऍक्शन नंतर पॉझिटिव्ह कमेंट्स घेऊया हा श्रेयस रेडी आहेस तू Yes. पाणी हवंय नाही रिलॅक्स राहा तू छान गायलायस हा ओके सुनीता मॅम तुम्ही खूप छान करताय हा मी काय करते सर हेच छान करताय ओके चला ऍक्शन श्रेयस तू खूप कमाल गायलास म्हणजे चांगला गायलास कारण कमाल असं या जगात काही नसतं पण आय मस्ट से तुझ्यात खूप पोटेन्शियल आहे आणि जर तू स्वतःवर काम केलंस तर मार्क माय वर्ड्स तू भविष्यात उत्तम गायक होऊ शकतो तू तो उत्तम गायक ऑलरेडी आहे तुझे थोडेसे सूर चुकले तर काय तू लगेच तू वाईट गायक होत नाहीये थोडेसे सूर म्हणजे एक मिनिट, ए भाई, थोडेसे सूर म्हणजे हे काय सूर म्हणजे काय नगण्य आहेत काय सूर म्हणजे काय अरे पण एनर्जी बघ ना तू यार मंत्रा एनर्जीचं नको सांगू रे मला गाढव पण असा रेखतो म्हणून त्याला काय उत्तम गायक करतो का आपण तू मला सांग श्रेयस कोकिळा पण गाते की नाही ती चांगलं गाते म्हणून आपल्याला आवडते की नाही नाही कोकिळा गातच नाही सर ऍक्च्युली कोकिळ गातो ये मेरा टीम मेंबर बोला रे दे माझी शिट्टी परत चल. शिटी का काढलीस मंत्रा, शिटी तू शिटी का काढलीस मी का देऊ त्याला शिट्टी अरे पण तू बरोबर बोलला ना मग तो सांगणार काय मला कोकिळ गाते का कोकिळा गातो म्हणजे कुहू आवाज आला की हा काय पंख वर करतो आणि बघतो कोण गाते की गातो अरे लॉजिकल बोलतोय तो त्याला माहितीये गुड यार त्याला घाबरू नको काय घाबरू नको म्हणजे भाई तू देत नाही मी तुला शिट्टी पण देत नाही माझ्याकडून तू मुंबईला येत नाही जा तू कोण ठरवणार हा? मंत्रा, तू कोण ठरवणार हा मुंबईला येणार की नाही मीच ठरवणार तू कोण काय गव्हर्नर आहे नोटांवर साईन असतात तुझ्या आहे. प्रेसिडेंट आहे तू हो ए, जा रे कोण तू घाबरू नको कोणी आहे आयरे गायरांकडे लक्ष देऊ नको ह्यांनी नाही नेलं ना मी नेणार तुला मुंबईला ए. माझ्या गाडीत मी तुला मुंबईला नेणार अरे घाबरू पनवेल नको. क्रॉस करून दाखवतो मी आता हा कोणाला फोन करतोय पनवेल क्रॉस करून दाखव भाई प्रथम सर काय चाललंय? मुंबईला आणणार ना तू पनवेल क्रॉस करून दाखव भाई काय दादागिरी आहे? सर नका फोन नाही थांब पाम्या कोणाला फोन लावताय अरे बायकोचा मिस कॉल आला होता एक मिनिट थांब त्याला काय अर्थ आहे यार हळू, अरे आवाज हळू. प्रथम हा एका कंटेस्टंटला जाऊन सांगतो तू देऊन दाखव पनवेलला वगैरे हा, बोललो. कोण आहे हा संगीतकार आहे का गुंड आहे हा टपोरी
तू कोण आहे रे मग भाई हे बास लय झाली याची नाटकं माझ्या डोक्यात जाऊ नको तू काय जाऊ नको? तुला आता क्लिअर वॉर्निंग देतो मी आता 10-12 वर्ष संगीतकार आहे आधी विक्रोळी कन्नवर नगर मध्ये मी टपोरीच होतो भाई मला नको बोलू तू लालबाग परळचा जन्म आहे आपला हा? छत्रपती शिवाजी महाराज पार्कात राहतो आपण मला नको सांगू एक मिनिट सर. अरे भाई हे मी बोलायला लागलो ना मग मग मला सांगू नको मला कौतुक सांगू नको आयुष्य गेलंय विक्रोळी कन्नवर मध्ये हा. आमच्याकडे पण छत्रपती संभाजी महाराज पार्क आहे हा. आमच्या घराच्या खिडक्या उघडल्या ना भाई काय खारफुटी आहे खारफुटी आहे भाई. बोलू तू मध्ये कारपुटी ना भाई गोपीनाथ याच्या घरावर श्रेयस जे काय ते खारपुटी आहे जायचं का खारपुटीला मला गायक व्हायचं आहे ए तुला गायक व्हायचं ना मग तू खारफुटीच्या जोकोर हसतो माझे माझे जात मुंबईला भाई हा खारफुटीवर हसतो भाई तुला लालबागचं कौतुक सांगतो काय सांगतो शान्या माझ्या विक्रोळीला ट्रेन तरी थांबते तुझ्या लालबागला थांबते काय दादर स्टेशनचं नाव ऐकलंय काय कधी भाई हरवलोय तिथे काय सांगतो हरवलंय मला नको सांगू रे दारे मंत्रा जा मंत्रा तुझे खा संत्रा जा मंत्रा खा संत्रा मग शेखर हा. शेखर तू नाही येते आपल्याला नाही चल याच्यावर नाही आला. चल हा संगीतकार याला शेखरच्या बाई धर्मेंद्र हसू नको धर्मेंद्र तू नाही हसला याचं काय रे? हा नाही पाहिजे मला ह्याच्यात हसतो काय तू माझ्या ऐका शेखर सर थांबा ना मंत्र सर थांबा ओ महाराष्ट्राचा गायक शोधतोय आपण की महाराष्ट्राचा गँगस्टर शोधतोय याला सांग याला सांग याला सांग. याला सांग ऐका प्लीज थांबा ना प्लीज प्लीज मंत्रा सर. शानिवन शेखर सर. ए कानात गांडूळ घालून आल्याने बोलू नये माझ्याशी चल निघ. मित्र एक काम करतो जरा बाहेर जा मी हे नाही सॉल्व नाही करतो. बाहेर बाहेर प्लीज प्लीज नको मी बाहेर गेल्यावर तुम्ही मला रिजेक्ट कराल प्लीज मी पुन्हा गाऊ का मी सूर आणि एनर्जी दोन्ही असे लावतो ना नाही, एक- अनकाऊ अनकाऊ काय डायरेक्ट शेखर हे सर. काय हे काय ही गाऊ काय मी गाऊ काय मी गाऊ काय लाच मारेन लाचार बनलास तर सर ऐका सर कंटेस्ट बाजूला वगैरे एक सर बोल याला मी गाणार मी प्रयत्न करणार नाही मी सुराचाच आहे मी गाणार बोल हे असं ना मिंद राहायचं नाही कलाकारांनी कळलं ना जाऊ दे सर 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 ए, जाऊ. शाण्या तुला माहित नाही मी कुठल्या पट्टीचा संगीतकार आहे मी काय काय केलं ना संगीतकार बनण्यासाठी हा, काय केलंय? अरे काय तुला माहिती नाही मी काय केलंय मी काय नाही केलंय हा मोठा संगीतकार हा मला सांगतो हा संगीतकार खिडकीतनं गाणी ऐकत ऐकत हा संगीतकार झाला हा मला सांगणार कानाला हात लावायला याच्याकडे गुरु नाही हा मला सांगतो संगीतकार काय सर, 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 सर. माझ्या काय हे काय माझं संगीत आहे अख्ख्या बॉडी मध्ये बॉडी मग बाहेर येऊ दे मला गरज नाही भाई मला शिकव ना भाई मला शिकव ना असं करायची गरज नाही आपण नाही गाणं गायल्यावर कधी कोणाला सॉरी बोलत हे सॉरीचं नसतं येड्या हे मान असतो हा बघ तुला ह्याच्या टीम मध्ये जायचंय ये धर्मेंद्र तुला ह्याच्या धर्मेंद्र team- नाही श्रेयस हे जे काय रे बाबा तुला काय करायचंय ह्याच्या टीम मध्ये जायचंय काय सांग हे सॉरी म्हणतो हा. भाई तुझ्या टीम मध्ये येण्यापेक्षा कधी पण चांगलंय तू माझ्या टीम मध्ये मी बघतो ना अरे तू याच्या नादाला लागला ना तुला मुंबईत कोण चहा द्यायला पण नाही ठेवणार ए भाई तू काहीच बोलू नको चहा बियाचं भाई मी तुला स्टार बनवणार अशोक सर म्हण, तू सर पण म्हण. पहिली गोष्ट माझं नाव अशोक नाहीये आणि तुम्ही जे बनवताय ना त्याला स्टार बनवणं नाही म्हणत त्याला बनवणं म्हणतात घे भाई घे जा याच्या टीम मध्ये काय बोलतोय हा? एक मिनिट आपण तुला संधी देऊया नाही एक मिनिट बस झालं मला नाही थांबायचं इथे ए, नाही श्रेय मला नाही करायचा हा शो माझं ठरलंय मला नाही करायचा हा शो श्रेय चांगला शो आहे हा काय करू चांगला शो असून उपयोग काय अरे ज्या शोचे जजेसच परफेक्ट बिघडले त्या शोचा दर्जा काय असणार आहे हा अरे नाही एक मिनिट माझं नाटक बरं आहे माझं मी तिथे गातो मी तिथे जाऊन ऍक्टिंग करतो लोक मला दाद देतात ॲप्रिशिएट करतात ते पुरेसं आहे माझ्यासाठी मी नाही थांबणार आहे इथे आणि तुम्ही थांबू नका सलग 10 प्रयोग लागलेत आमचे नाटक बघायला या हा काय आणि त्या विनोदचं ऐकायला हवं होतं मी मरायला इथे आलो कोण रे विनोद कोण रे त्याला पण मुंबईला घेऊन जाऊया कोण आहे विनोद या वडापची गाडी आहे तुमची विनोद कोण आहे त्याला घेऊन ये मुंबईला घेऊन जातो ह्याला मुंबईला घेऊन जातो कोण असता तुम्ही कुठल्या गाडीचा माच करताय EMI भरला नाही म्हणून 3दा उचलून घेऊन गेले होते तुमची गाडी तुमच्या सोसायटी घालून तुमची बाईक चोरीला जाते 5 वर्ष झाली यार बसा तिकडे 5 वर्ष बसा बरं झालं बाई बरं झालं आज तुम्ही पण बसा मंत्रा सर खरं नाव सांगितलं छबुराव नाव आहे तुमचं इंडस्ट्री
चला बसा बसा. एवढ्या सगळ्यांना तुम्ही करेक्ट करताय जे तुम्ही काहीच करत नाहीये. ओके. विराज ये बोरकर यांना ऍक्शन. विराज बोरकर. कहर परफॉर्मन्स. दुसऱ्यांची भांडणं बघायला आपल्या सगळ्यांनाच फार आवडतं आणि तुम्ही कायच्या काय भांडलात आणि तू कायच्या काय गायलास. फारच धमाकेदार परफॉर्मन्स झाला. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. प्रसाद आजपर्यंत मला हे माहिती होतं की चित्रपटाचा ट्रेलर असतो चंदू सर, किंवा आजकाल मालिकांचे पण ट्रेलर करतात, पण नाटकाचा ट्रेलर असतो हे मला माहीत नव्हतं. तो ट्रेलर श्रेयसच्या रूपाने आज आम्हाला दिसला. आता नाटक बघायची पण उत्कंठा निर्माण झाली. श्रेयस, तुझं खूप मनपूर्वक स्वागत या मंचावरती. फार फार गोड ॲपियरन्स आहे तुझा स्टेजवरचा, त्यामुळे आता या स्किटमुळे खरोखरच नाटक कसं असेल आणि नाटकात तू काय करतोस हे बघण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर नाटकाला भेटूच. तुला खूप शुभेच्छा. तुमच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा. पहिल्याच व्यावसायिक नाटकात चंद्रकांत कुलकर्णी आणि दिलीप जाधव अशी 2 नावं मागे असण्याचं भाग्य फार कमी माणसांना लाभतं जे तुला लाभलं आहे. बाकी सगळ्यांचे उत्तम परफॉर्मन्सेस. तुम्ही त्याच्या गाण्यावरनं चर्चा करत बसा आणि भांडत बसा. मला विराजचं गाणं आवडलं. सई. मेलोडियस परफॉर्मन्स होता. भांडणाची आणि गाण्याची दोन्ही मेलोडीज आवडल्या. विराज, आपल्यावर कितीही पंचेस पडू दे, काहीही होऊ दे, आजचा अटेम्प्ट कडक होता. मला आवडला. कीप इट अप आणि ऑल द बेस्ट. तुम्ही तिघांनी पण तुमची भूमिका चोखपणे निभावलीत. श्रेयस, तुझा प्रेझेन्स खूप मस्त आहे मंचावरचा आणि गातोस पण खूप छान. आम्ही नक्की सगळे नाटक पाहायला येऊ. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. श्रेयस, आणि तू एक खूप महत्त्वाचं बोललास की जजेस चांगले असतील तर शो सुपरहिट असतोच. या नोटवर थँक्यू सो मच. थँक्यू इट अप. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झाली आहे चिरंजीव परफेक्ट बिघडला या नाटकाची टीम. त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर्वप्रथम वैभव, या नाटकातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील? खरं तर या भूमिकेबद्दलच सांगू शकत नाही. अशा पद्धतीने या नाटकाची म्हणजे लेखन झालेलं आहे आणि बसवलं गेलं आहे. तर हे प्रेक्षकांनी तिथे येऊन पाहण्याची गरज आहे, म्हणजे हे असं मला वाटतं. तर हे खूप सस्पेन्स आहे हा नाटकातला आणि ते अजिबात नाही सांगणार. हे तर फिक्स आहे. हे फिक्स आहे. बाकी तुला काय काय वाटतं या नाटकाविषयी काय सांगितलं पाहिजे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना? हे एक खरंच नव्या पिढीचं, नव्या युगाचं नवल नाट्य आहे. ही जी टॅगलाईन आहे याला बरोबर साजेचं असं नाटक आहे. प्रेक्षक वर्ग जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण म्हणजे लहान मुलापासून ते ज्येष्ठ प्रेक्षक, सगळ्या पद्धतीचा प्रेक्षक वर्ग हे नाटक एन्जॉय करतो आहे. आणि बघता बघता ह्याचे 30 प्रयोग झालेत सुद्धा. तर हे आमच्यासाठी खूप भारावून टाकणार आहे ॲज अ आर्टिस्ट म्हणून. विनोद सारखा सुज्ञ लेखक दिग्दर्शक आमच्यासोबत आहे. हे तिघं खूप दिग्गज आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आम्हाला ज्योतिषाची गरज नाही आहे आता 2026 काय होईल हे सांगण्यासाठी. क्या बात. त्यामुळे खूप छान वाटतंय. वा वा, खूप शुभेच्छा वैभव. समृद्धी, आय होप तू तुझ्या भूमिकेविषयी सांगू शकशील. हो नक्की, मीच सांगू शकते. रादर एक परफेक्शनिस्ट, ॲम्बिशियस, एक गोल ओरिएंटेड व्यक्ती असणं आणि तिच्या आजूबाजूच्या व्यक्तींना टॉलरेट करणं, हे माझ्या पात्राचं मी सांगू शकते की सोपं नसतं ॲक्च्युली, पण ते करायला लागतं आपल्याला ॲट एनी कॉस्ट. कारण आपण एका पोझिशनवर असतो, लोक आपल्याकडे बघत असतात आणि शिकत असतात. सो ती तिच्या आजूबाजूच्यांना कशी ट्रीट करते आणि तिचे आजूबाजूचे कसं कोपअप करतायत, ही खूप मोठी गंमत आहे आणि मजा येते हे नाटक करताना. खूप थँक्यू सो मच. श्रेयस, येस, तुझ्या भूमिकेविषयी आणि नाटकाविषयी पण सांग. येस. इंडोर प्लांट्सची कंपनी असलेला एक जॉली स्वभावाचा नवरा आहे आणि पूर्ण नाटकात तो धमालच करतो. सो ते असं एक पात्र आहे जॉली. आणि नाटकाबद्दल सांगायचं तर मी एका शब्दात सांगेन की हे नाटक म्हणजे नवरसांची उधळण आहे. वा.
तुम्हाला सगळे जॉनर्स ह्याच्यात बघायला मिळतील 100%, याची खात्री आहे मला. एवढंच. वा वा, उत्सुकता ताणली गेली आहे. थँक्यू श्रेयस. विनोद, तू या नाटकाचा लेखक आणि दिग्दर्शक देखील आहेस, तर या नाटकाचा विषय, आता ह्या लोकांनी विषय नेमका काय ते नाही सांगितलं, ते तुझ्याकडून ऐकायला आवडेल. आनंद आणि अपेक्षा नावाची 2 पात्र आहेत. तर मला वाटतं की माणसाच्या अपेक्षा आणि त्याचा आनंद याचा एक ताळमेळ बांधलेलं एक नाटक आम्ही व्यावसायिक रंगभूमीवर घेऊन आलो आहे. आता बरेच जुने विषय हे सांगतायत की मराठी रंगभूमीचा इतिहास काय आहे. ज्यावेळेस सर माझ्याकडे आले तर सर म्हणले की हे नाटक मराठी रंगभूमीचं भविष्य नक्की सांगेल. ओ हो 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 हो. तर एक प्रयत्न केला आहे, छान वाटतंय. प्रयोग लागतायत, सगळे येत आहेत, बघतायत, छान बोलतायत, म्हणतायत हे तूच लिहिलेस का, तुझं वय काय. थोडासा खरी कॉम्प्लिमेंट आहे. डाऊट घेतला जातोय पण खरंच मी लिहिलंय. ओके. नाटकात जरी चिरंजीव परफेक्ट बिघडला असेल तरी आमचं नाटक परफेक्ट आहे. तुम्ही सगळ्यांनी नक्की नक्की बघा, मजा येईल. वा 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 वा, आम्ही नक्की येऊ नाटक बघायला. दिलीप सर, या नाटकाच्या निर्मितीविषयीचा अनुभव काय आहे सांगाल? ही एकांकिका मी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ज्या एकांकिका झाल्या संपूर्ण महाराष्ट्रभर, त्या 252 एकांकिकांमधून ही पहिली आली एकांकिका. आणि त्याचा विषय मला इतका भावल्यामुळे विनोदला मी ती एकांकिका संपल्या बाहेरच घेऊन गेलो. कारण मला त्याच्यात दिसत होतं की व्यावसायिक नाटक हे होऊ शकतं ह्या एकांकिकेवरती, आणि त्याची तशी तयारी होती. त्याच्यामुळे पहिल्याच दिवशी एकांकिकाचा रिझल्ट लागण्या अगोदरच मी हा विषय त्याच्याकडून मागून घेतला आणि त्याचं व्यावसायिक रूपांतर केलं. मग चंदू सर होते, श्रीपाद आहे माझ्याबरोबर. त्याच्यामुळे हे व्यावसायिक गणितं सगळी जुळून आली आणि ही नवीन मुलं फ्रेश सगळ्या टॅलेंट्स समोर प्रेक्षकांच्या समोर आणण्यासाठी म्हणून आम्ही ह्या नाटकाचा प्रयत्न केला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आता जवळजवळ आम्ही 30-35 प्रयोग केले 1-1.5 महिन्यामध्ये, आणि आत्ता जानेवारीमध्ये आम्ही जवळजवळ 40-50च्या आसपास पोचू. तर अशा प्रकारे त्याचं चालू आहे सगळं गोडदौड. वा वा. श्रीपाद सर, तुम्ही काय सांगाल? ही टीम सगळी, याच्यामधले सगळे टेक्निकल अंग जे एकांकिकेत होते, ज्यांनी प्रकाश योजना केली, ज्यांनी सेटिंग केलं, ज्यांनी म्युझिक केलं, ते सगळे व्यावसायिक रंगभूमीवर तसेच्या तसे वा वा आम्ही घेऊन आलो आहोत. सगळ्यांचा डेब्यू झाला. सगळ्यांचा डेब्यू झालेला आहे. अशा खूप क्वचित घटना व्यावसायिक रंगभूमीवर होतात, त्यापैकी ही एक आहे. आणि हे करताना खूप आनंद झाला आणि खूप दिवसापासून असं होतं की तरुणाईवर काहीतरी करूया, आणि या निमित्ताने ते करायला मिळालं. आणि त्याचे आता 31 प्रयोग होत आहेत. प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्तम वाढतो आहे आणि आमच्याही पद्धतीने आम्ही जास्तीत जास्त तरुण होऊन याच्याकडे बघतो आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही याचे प्रयोग करतो आहोत. वा 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 वा. चंद्रकांत सर, हे तुम्ही खरंच एक शिवधनुष्यच पेललेलं आहे आणि एक मोठा डिसिजन घेतला. तुम्ही हा एवढा मोठा निर्णय घेतलात, त्यामागे तुमची काय भूमिका होती? 5 नोव्हेंबरला या नाटकाचा शुभारंभ झाला. त्या दिवशी कदाचित ही मंडळी नवोदित होती किंवा त्यांचा डेब्यू होता. आत्ता इथे तुमच्यासमोर बोलताना 30 प्रयोग झालेत आणि महाराष्ट्र त्यांना आता ओळखायला लागला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की संधी जी असते ती काही कोणी कोणाला देत नसतं. ती संधी येत असते योग्य वेळेला. फक्त संधीची नुसती वाट पाहून चालत नाही, त्याची पूर्वतयारी करण्याची गरज असते. आणि विनोद रत्नाचं कौतुक हे आहे की तो एकटाच लिहितोय, तो एकटाच बसवतोय असं नाही आहे. तर कलादर्शन पुणे ही त्याची गेले 3-4 वर्ष सातत्याने काम करणारी संस्था आहे आणि त्यांनी खूप छान पद्धतीने नवीन कन्सेप्ट राबवल्या. स्वतःचे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ निर्माण केले, स्वतःचा प्रेक्षक वर्ग निर्माण केला. इथे बसलेली सगळी मंडळी आपण कुठेतरी एकांकिका स्पर्धा, प्रायोगिक नाटक, हौशी स्पर्धा यातनंच गेलेलो असतो आणि कधीतरी मुख्यधारेमध्ये यायचंच असतं. त्यामुळे मी काही किंवा आमच्या संस्थांनी फार मोठं काही उपकार केले असं नाही आहे. उलट मला असं वाटतं की हे आपल्याकडे परंपरा आहे. कोणीतरी कोणाला पहिल्यांदा संधी देतच असतं, ती देणं गरजेचं असतं आणि ती मोकळ्या मनाने देण्याची गरज असते. अतिशय उत्तम. मी परीक्षक होतो अंतिम फेरीमध्ये
आणि मी हे बघितलं आणि मला असं वाटलं की असंच व्हायला पाहिजे. नाहीतर अशी पण गंमत झाली असती की मी विनोदकडनं स्क्रिप्ट घ्यायचं आणि मग मी दिग्दर्शन करायचं, मग मी एक प्रतिष्ठित आणि ज्या प्रस्थापित नटांना घ्यायचं. मला असं वाटलं की तसं व्हायला नको. ते ज्या कन्सेप्टनी करतायत, ज्या रॉनेसनी करतायत आणि अप्रतिम काम करतायत, त्यांच्यामध्ये एक होमोजिनियसनेस आहे, त्या कन्सेप्टला भिडण्याची शक्ती आहे आणि थिएटर म्हणून ते वर्क होतं आहे. तर ते त्याच टीममध्ये झालं पाहिजे असं मला आग्रहाने वाटलं आणि ते आज झालं आहे, होतं आहे. आणि मला तुमच्याकडे आम्ही आज आलो, तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण आहे, तिकिटाशिवाय निमंत्रण आहे आणि तुम्ही या, कारण तुमचा पाठिंबा यांना मिळण्याची जास्त गरज आहे. असा जो आपल्याकडे एक पहिली पिढी, मधली पिढी, नवीन पिढीचा एक दुवा असतो, तसं हे नाटक आहे मला कुठेतरी वाटतं आहे. आणि छान पद्धतीने या मुलांनी ते केलं आहे आणि ते महाराष्ट्राच्या अभिरुची संपन्न प्रेक्षकांवर माझा खूप विश्वास आहे. आपल्याकडे नाटकामध्ये अजून सुपरस्टार ही थीम नाही आहे, नाटक हे स्टार आहे. येस येस येस. नाटकाचा आशय स्टार आहे, नाटकाची शैली स्टार आहे. त्याच्यामुळे आणि आपल्याकडे आहेत अशी उदाहरणं. त्यामुळे मी या मंचाचे आभार मानतो आणि आम्ही तर तुमच्या हास्य जत्रेचे सगळे फॅनच आहोत. मगाशी एक स्किट बघितलं की 2026 तुम्हालाही चांगलं जावं, या मुलांनाही चांगलं जावं आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनाही चांगलं जावं. अगदीच. हा हा तथास्तु तथास्तु. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या संपूर्ण परिवाराकडून तुम्हाला या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा आणि लवकरच तुम्ही 100चा आकडा गाठाल अशी आम्हाला खात्री वाटते. तर तुम्ही गाठा. खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आज आमच्या जत्रेत सहभागी झाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मंडळी, हास्याचं हे वार्तांकन असंच चालू राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला राम राम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन.